त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व नातेवाईक, माझी बहीण, माझी वहिनी, माझे बंधू, माझ्या पत्न्या, माझी मुलगी, माझे मेहुणे, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज या शाळेत मला येऊन 28 वर्ष 2 महिने 12 दिवस झाले। या फार मोठ्या सहवासामध्ये जेव्हा मी 1996 साली मार्चमध्ये आलो तेव्हा मला एक 5वी डचा वर्ग दिलेला होता आणि रिझल्ट तयार करायचा होता आणि रिझल्ट काय मला जमत नव्हता। त्यावेळेला मला कोळी सरांनी सांगितलं की थोडीशी व्यवस्था करा सर आणि मी रिझल्ट एका रात्री तयार करून देतो। आणि अक्षरशः खरोखर एका रात्रीमध्ये सकाळी रिझल्ट सादर केला आम्ही आणि रात्रभर आम्ही जागून तो रिझल्ट तयार केला। मी भाजीसाहेबांच्या घराजवळच तिथंच काढाची बिल्डिंगमध्ये राहायला होतो। त्यांनीच मला फुले दिली, त्यांनीच मला खानावळ लावली, त्यांनीच सर्व तिथला परिसर आणि दररोज साहेबांनी मी फिरायला जायचो आणि किनारा हॉटेलमध्ये आपलं त्या एप्रायमेंट चौकामध्ये हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये दररोज सकाळ संध्याकाळी चहा पाहिजे। म्हणजे असे गमतीशीर दिवस आमचे जात होते। थोडंसं ग्रामीण भागातला मी एक विद्यार्थी, एक व्यक्ती असल्यामुळं मला शाळेत आल्यानंतर सुद्धा मराठी भाषा जरा ग्रामीण भाषेसारखी मी बोलायचो। मला म्हणजे त्यावेळेचा स्टाफ नाही आहे, कोणी तर आहेत साक्षीला की थोडं खेडवळ दिसतोय। मग नंतर मी सुधारत गेलो, बऱ्याच गोष्टी सुधारणा झाल्या, बऱ्याच भसाळे सरांचे सारखे, नागपूर सरांचे सरासारखे, मला राजाभाऊ कुलकर्णी सरासारखे इतर मला सहकारी भेटले आणि त्या सहकार्यामुळे मी घडत 2018 साली मुख्याध्यापक झालो। आणि मुख्याध्यापक झाल्यावर अचानकच मला पर्यवेक्षक नाही, उपमुख्याध्यापक नाही, डायरेक्ट मी जंप मारून मुख्याध्यापक झालो। मला काय कळेना, साहेबांच्याकडे गेलो एक दिवस, साहेब असं नसं झालं, काय करू? अरे काय नाही, काय नसते, कर तू, करत राहा म्हणले। आणि त्या एका शब्दावर मी आज करत राहिलो आणि त्याला साथ मिळाले राजकुमार हंचडे साहेबांची। खरोखर मी आयुष्यभर त्यांचं कधीच म्हणजे विसरणार नाही त्यांना, की त्यांनी खरोखर मला खूप मोठा आधार दिला आणि धाडसी बनवलं आणि आज कोणत्याही क्षेत्रात मी काम करायला तयार आहे। फक्त पाठीवर त्यांची थाप होती या संस्थेची, म्हणून मी आजपर्यंत तिथपर्यंत आलो। आणि यापुढं संस्थेला काय किंवा शिक्षकांना काय मदत लागली, काय अडीअडचण असल्या, प्रशासकीय असू दे किंवा GR असू दे, काही जरी असलं तरी मी मदत करायला तयार आहे। म्हणजे इतकं धाडस त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीनं अनेक काही गोष्टी असतात। तुम्ही माझा सत्कार केला, त्या सत्कारामध्ये तुम्हाला उत्तर आहे, लक्षात ठेवा। या शाळेसाठी एखादं चांगलं कार्य करत असताना अनेक अडचणी येतात। अडचणी येत असताना त्या अडचणीमध्ये सुद्धा उत्तर असतं, ते आपण शोधत नाही, म्हणून आपल्याला टेन्शन येतं आणि टेन्शन आले की ते काम होत नाही। प्रश्नामध्येच उत्तर असतं, उत्तरामध्येच प्रश्न असतं, फक्त शोधण्याचं काम आपण केलं की मार्ग आपल्याला 100% सापडतो आणि ते करण्याचं धाडस स्वतःमध्ये असलं पाहिजे। अशा पद्धतीने मी करत राहिलो आणि करत एक दिवस सेवानिवृत्तीचा दिवस केव्हा आला मला हे कळालं। 31 मे 2024ला सकाळी मी विजापूर रोडवर येत होतो गाडी घेऊन, नेहमीप्रमाणे तितक्यात शिंदे साहेब भेटले, आमचे RSPचे गुरु। त्यांना विचारलं, सर तुम्ही कुठे चाला एवढ्या सकाळी? म्हणला माझा शेवटचा दिवस आहे, शेवटची सही करायची म्हणला। इतका आनंद झाला मला, माझ्यासारखं कोणीतरी आहे।
मग आम्ही तसंच गप्पा मारत मारत 7 रस्त्यापर्यंत आलो. त्यांनी पोलीस मुख्यालयाला गेले, मी जिल्हा परिषद समोरून आपल्या शाळेला आलो. जे अशा पद्धतीनं काही गोष्टी घडत राहिल्या, या घडत होत असतात आणि या होत असतात म्हटल्यानंतर ते स्वीकारलंच पाहिजे. नियत वयोमानानुसार या गोष्टी होत असतात. मला आनंद होतोय, माझा सत्कार झाला. आनंदाचे दुःख मला मगाशी दाखवून आलेलं होतं आणि त्या आनंदामध्येच मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. आनंद म्हणण्यापेक्षा मी समाधानी आहे. मला खरी साथ मिळाली माझ्या घरच्यांची. 3 शिक्षिका आहेत, एक मुलगी डॉक्टर आहे, एक मुलगा 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेला आहे, तो नीटची तयारी करतोय. लहान मुलं असताना दोघं सर्व्हिसला असताना खूप पळापळ झाले आणि त्या पळापळीचं सुख आता मला मिळतंय. मी माझ्या मुलांच्याकडे मला लक्ष द्यायचा वेळ नव्हता. मी फक्त शाळेतल्या मुलांच्याकडे लक्ष दिलो आणि त्या मुलांना घडवल्यामुळं माझी मुलं घडली आपोआप. हे खरं श्रेय मी डोळ्यानं पाहिलं, अनुभवलं. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आणि माझे कुटुंब, मॅडम त्या इंदिरा प्राथमिक शाळेत सर्व्हिसला आहे, त्या इतक्या शांत स्वभावाच्या आहेत की रागावलं तरी समजून घेतात. सरांना त्रास आहे, बाहेरचं काम असतं, हे काम असतं, ते काम असतं. जे स्वतः नोकरी करू सुद्धा, मी स्वतः नोकरी करू सुद्धा, मॅडम नोकरी करू सुद्धा आम्ही समाधानी आहोत की माणसाचे विचार बदला, नशीब बदले. आणि त्या विचारामुळंच आमचं नशीब बदललं आणि नशीब बदलत बदलत आमचं सर्व कुटुंब घडत गेलं. अशा पद्धतीनं आणि याच्या पुढं सुद्धा मी मोकळा आहे. मला एक कामं असतात, थोडीशी कामं आता कमी झालेली आहे. मी आता पूर्ण कुटुंबाकडे मला लक्ष द्यायला वेळ आहे. मी त्या गोष्टी प्रामाणिकपणे बजावेल. पाहुण्याकडं वेळ द्यायला भरपूर वेळ आहे. आता माझे भाचे डॉक्टर आनंद बनसोडे एमडी गायनाक आहेत, माझी बहीण अक्का इथं आलेली आहे. सर्वजणांना हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मी काल फोन केला, यानंतर ताबडतोब आले. खरोखरच मला सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. आणि माझ्याकडून मी या पदावर असताना किंवा शिक्षक असताना किंवा मुख्याध्यापक या पदावर जबाबदारी पार पाडत असताना माझ्याकडून काही चुका घडल्या असतील तर मी सर्व शिक्षक तर कर्मचाऱ्यांची माफी मागतो. का तर एखादं काम करत असताना चुका या होत असतात, रागावं लागतं, परत काही थोड्या वेळानं बोलावं लागतं, थोड्या वेळानं परत सांगावं लागतं. एक ती खुर्ची मुख्याध्यापकाची अशी आहे की त्या खुर्चीला पर्याय नाहीये. ते काम केलंच पाहिजे, करून घेतलंच पाहिजे, ते त्या पद्धतीनं झालंच पाहिजे. आता नवले सरांना अनुभव आला असेल की काय चीज असते खुर्ची. त्या खुर्चीतून मी जेव्हा सेवानिवृत्त झालो, बाहेर आलो, की मला इतका आनंद झाला की खूप खूप आनंद झाला. सांगण्यासारखा, तो व्यक्त करण्यासारखा सुद्धा आनंद नाही. माझ्या या शिक्षक भगिनी आहेत, त्यांना माहीतच आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटतं. ती खुर्चीच तशी आहे. मी सुद्धा काही करू शकत नाही आहे. माझ्या या भगिनींना मी रागावलो, त्याच्या डोळ्यात पाणी आलं तरी सुद्धा मी रागवायचो. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बोलायचो, मॅडम असं नसतं, असं आहे, हे असं केलं, मला माफ करा, मी बोललो असं. म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षकांच्या सुद्धा बरोबर सुद्धा तसंच मी. परंतु सगळे 5ही बोटं सारखी नसतात. सगळ्या प्रकारचे लोक असतात, सगळ्या प्रकारचे शिक्षक असतात. तरी सुद्धा त्यांना घेऊन मी काम केलो. माझी कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केलो. ते पूर्ण विराम संस्थेनं दिलेला आहे माझ्या. आणि या ठिकाणी आता काही जास्त वेळ घेता, भरपूर काही थोडक्यात सांगतो. माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील, मी कुणाला रागवलं असेल, कुणाला काय बोललो असेल, तर माझ्या शिक्षक बंधू भगिनीने मला माफ करावे असे मी नाही आजच सांगतो. तर या गोष्टी सर्वांची मी माफी मागतो, सर्व कर्मचाऱ्यांची.
आणि मी इथं थांबतो.